उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात फुलेवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे, त्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी अजित पवार हे फुलेवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। पगडी, काठी आणि घोंगडं देऊन अजित पवारांचा इथं स्वागत केलं जात आहे, त्यांचा सत्कार केला जातो। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आजचा कार्यक्रम कसा असेल? आज महात्मा फुले वाड्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत आणि काही आंदोलन देखील या ठिकाणी होणार आहेत। आपण आता पाहतो आहोत मुख्यमंत्री अजित पवार हे महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी फुलेवाड्यात आलेले आहेत। थोड्या वेळामध्ये सुप्रिया सुळे येणार आहेत, त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ येणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून देखील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाला शिक्षण संचालक असलेले शैलेंद्र देवळांकर हे उपस्थित असणार आहेत। आजच्या या दिवशी महात्मा फुलेंच्या समग्र चरित्र साधनांचं पुन्हा एकदा पुनर्मुद्रित ग्रंथांचं प्रकाशन होणार आहे आणि त्याचबरोबर 11 वाजता प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये एक आंदोलन देखील होणार आहे। महात्मा फुलेंच्या जीवनावरती जो सिनेमा आहे जो येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामध्ये काही दृश्य तापण्यात आलेली आहेत, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे। त्यामुळे आज महात्मा फुले वाड्याचा हा जो परिसर आहे तो गजबजलेला असणार आहे। लोकांची गर्दी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार आता काहीच क्षणांमध्ये काहीच क्षणांमध्ये माध्यमांशी संवाद साधतात। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।